सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे। त्या निमित्तानं संभाजीनगर शहरातील औरंगपुरा या ठिकाणी आम्ही सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं। सावित्रीबाई फुले यांनी त्या वेळेमध्ये महिलांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा सुरू केल्या आणि त्याच माध्यमातून आता महिलांसाठी वेगवेगळ्या केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत। मला विशेष नमूद करावंसं वाटतं, आतापर्यंत देशाला 76 वर्ष स्वतंत्र होऊन सुद्धा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण मंजूर केलं नव्हतं। 3-4 वेळेस बिल आलं पण ते मंजूर झालं नाही। पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे बिल मंजूर झालं आणि आता 2029 नंतर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 33% महिला आहेत। त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा विविध मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा आहेत, पण विशेष करून महिलांसाठी ST ही 50% मध्ये उपलब्ध करून दिली आहे। म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो, मुलगा असो मुलगी असो दोन्ही शिकवले पाहिजे, त्यांना आत्मनिर्भर बनवलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचा विकास झाला पाहिजे। धन्यवाद। मैं संपत शिंदे, सहायक पुलिस आयुक्त सिटी डिवीजन। आज 3 जनवरी सावित्री माई फुले जी की आज जयंती है, जो अपने भारत की आद्य शिक्षिका और स्त्री शिक्षण के लिए जिन्होंने बहुत अच्छा कार्य किया है, उनका आज जन्मदिन का है, इसलिए उनको नतमस्तक होने के लिए आज मैं यहाँ आया हूँ। मैं सभी महिलाओं को ये सूचित करना चाहता हूँ कि आज जो महिला की स्थिति है वो 100% उसका श्रेय सावित्री माई को जाता है। तो सब महिलाओं ने आज का दिन एक त्योहार समझ के ये करना चाहिए, सेलिब्रेट करना चाहिए और आज सावित्री माई को याद करना चाहिए, उनको नतमस्तक होना चाहिए। मैं फिर से एक बार सावित्री माई को नतमस्तक होता हूँ। जय सावित्री, जय ज्योति, जय सावित्री। सावित्रीबाईची 194वी जयंती आहे आणि सावित्रीबाईंनी जे महिलांसाठी आजपर्यंत संघर्ष केलाय, तर त्याचा आम्ही नक्कीच त्या विचारांचा वारसा चालू आणि एवढं बोलते थांबते बस। नाव आणि शक्तीपीठ। मी सावित्री शक्तिपीठ राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सौ सुनीता संपत शिंदे, औरंगाबाद। आज सावित्रीबाई फुले इनकी जयंती है, इसीलिए हम सभी महिला ने यहाँ पे अभिवादन किया है। सावित्रीबाई ने पहली महिला स्कूल पुणे में चालू की थी, भिड़ेवाड़े में। आज वहाँ पे बड़ा कार्यक्रम चालू है। सच में बोलो तो सावित्रीबाई फुले ने महिलाओं के लिए जो अंधश्रद्धा निर्मूलन थे, शिक्षण पुरस्कार, समाज के लिए जो जो जरूरी चीजें थी स्त्रियों के लिए, वह सब किए। आज उनके कारण ही राष्ट्रपति मुर्मू द्रौपदी ये राष्ट्रपति पद पर खड़े हैं। आज मैं भी उनके ही शिक्षण के लिए, जो शिक्षण महिलाओं के लिए दिया था, स्वतंत्र दिया था, इसीलिए सब महिला अलग अलग पद पे है। तो सावित्रीबाई फुले इनके आज जयंती के लिए हम सभी यहाँ पे अभिवादन करते हैं। आज सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। आज आम्ही सर्व महिला त्यांना विनम्र अभिवादन करते। आज जे काही आहे आज आम्ही त्यांच्यामुळेच आहे। आज सावित्रीबाई फुलेंमुळे आज भारताची राष्ट्रपती महिला झालेली आहे। आज ज्या काही महिलांच्या हे असेल तो सगळं सावित्रीबाई फुलेमुळे झालेले असं आम्ही मानतो। पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधानात हक्क दिलेला आहे, त्यांना सुद्धा आम्ही आज वंदन करतो। आणि आज महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा जो मुद्दा चालू आहे, तर आमचं म्हणणं आहे बहुजन समाजाचं जो नेतृत्व करेल तो त्याला आम्ही मतदान करणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाविषयी आमची कुठलीही भूमिका नाही। त्यांनी त्यांचं स्वतंत्र आरक्षण शासनाने त्यांना द्यावं। बहुजन OBC मध्ये त्यांना आरक्षण देऊ नये अशी नम्रतेची विनंती आज सावित्रीबाई फुलेंना स्मरून घेतो। जय हिंद, जय ज्योती, जय क्रांती।